कल्पना करा, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनतोय, पण या संपूर्ण प्रवासामागे एक राज्य इंजिनसारखं काम करत आहे. ते राज्य म्हणजे महाराष्ट्र. 45 लाख कोटींपेक्षा जास्त GSDP, देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था. हा फक्त आकडा नाही, तर तो महाराष्ट्राचं आर्थिक सामर्थ्य दाखवतो. पण मग महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य कसं बनलं आणि बाकी राज्य किती मागे आहे, याची A to Z माहिती आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र देशाच्या श्रीमंत राज्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. पण मग प्रश्न येतो, एखाद्या राज्याची श्रीमंती कशी मोजली जाते? एखादं राज्य आर्थिकदृष्ट्या किती समृद्ध आहे हे कसं ठरवलं जातं? तर त्याचं उत्तर आहे GSDP, म्हणजेच ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. GSDP म्हणजे त्या राज्यात एका आर्थिक वर्षात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांची एकूण किंमत. उद्योग, सेवा क्षेत्र, शेती, बांधकाम, व्यापार, IT, वित्तीय व्यवहार या सगळ्यातून तयार होणारी आर्थिक ताकद म्हणजे GSDP. ही आकडेवारी सध्याच्या किमतीमध्ये मोजली जाते आणि ती प्रसिद्ध केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्समध्ये. सोप्या शब्दात सांगायचं तर ज्या राज्यात जास्त उद्योगधंदे, जास्त व्यापार, जास्त गुंतवणूक आणि मजबूत सेवा क्षेत्र असतं, त्या राज्याचा GSDP मोठा असतो. आणि म्हणूनच या आर्थिक शर्यतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. कारण इथे गुंतवणूक होते, उद्योग वाढतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा मिळते. भारतामधील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून महाराष्ट्र अव्वल का ठरतो? कारण एकच आहे, प्रचंड मोठा GSDP. 2025-26 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा GSDP अंदाजे 45.32 लाख कोटी इतका आहे. म्हणजेच भारताच्या एकूण GDP पैकी 14% अधिक वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. आता महाराष्ट्राच्या आर्थिक ताकदीची मुख्य कारणं काय? तर मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. इथेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया आहे. देशातील सुमारे 70% भांडवली व्यवहार एकट्या मुंबईतून होतो. सोबतच महाराष्ट्र औद्योगिकरणातही आघाडीवर आहे. भारतातील 20% औद्योगिक उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं. पुणे शहर जागतिक ऑटोमोबाईल हब आहे. पुण्यात टाटा मोटर्स, मर्सिडीज बेन्झ, फॉक्सवॅगन यासारख्या कंपन्या आहेत. नाशिक आणि औरंगाबाद शहर औषध निर्मिती उद्योगाची प्रमुख केंद्र आहेत. सोलापूर आणि कोल्हापूर वस्त्रोद्योग व अभियांत्रिकी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. सेवा आणि IT क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. महाराष्ट्राच्या एकूण उत्पादन मूल्यातील जवळपास 70% हिस्सा सेवा क्षेत्राचा आहे. पुणे आणि मुंबई ही IT आणि सॉफ्टवेअर निर्यातीची मोठी केंद्र आहेत. महाराष्ट्र भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सॉफ्टवेअर निर्यातदार राज्य आहे. शेती आणि सहकार चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्र ऊस, कापूस आणि द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. विशेषतः नाशिक द्राक्ष उत्पादनासाठी जागतिक स्तरावर ओळखलं जातं. साखर आणि दुग्ध व्यवसायात मजबूत सहकारी चळवळीने राज्याच्या अर्थव्यवस्थेला आधार दिलाय. मनोरंजन उद्योगात राजधानी मुंबईचं योगदान सर्वाधिक आहे. मुंबई ही बॉलिवूडची राजधानी आहे. जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगांपैकी एक. यातून मोठा महसूल आणि जागतिक ओळख मिळते. पायाभूत सुविधांमध्येही महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेने कितीतरी पुढे आहे. 720 किमी लांबीचा समुद्र किनारा आणि मुंबई पोर्ट, JNPT पोर्ट ही देशातील सर्वात मोठी बंदरे महाराष्ट्रात आहेत. देशातील 70% सागरी व्यापार येथे हाताळला जातो. एवढंच नाही तर भारतामधील सर्वाधिक उच्च उत्पन्न गटातील नागरिक महाराष्ट्रात आहेत. 2026 पर्यंत देशातील 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांपैकी 50% पेक्षा अधिक महाराष्ट्रात आहेत. म्हणजेच 1.24 लाखांहून अधिक कोट्याधीश करदाता महाराष्ट्रात आहेत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतर राज्यांचं काय?
तर महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तमिळनाडू 31 लाख कोटी रुपयांच्या GSDP सह। तिसऱ्या क्रमांकावर यंदा मोठी उलथापालथ झाली आहे। उत्तर प्रदेश 29 लाख कोटी रुपयांच्या GSDP सह तिसऱ्या स्थानी पोहोचलाय। विशेष म्हणजे यूपीने कर्नाटकला मागे टाकत हे स्थान मिळवलंय। चौथ्या क्रमांकावर कर्नाटक आहे, त्यानंतर 5व्या स्थानी पश्चिम बंगाल, 6व्या स्थानी राजस्थान, 7व्या स्थानी तेलंगणा, 8व्या स्थानी आंध्र प्रदेश आणि 9व्या स्थानी मध्य प्रदेश आहे। 10व्या क्रमांकावर आहे दिल्ली। दिल्ली टॉप 10 मध्ये असली तरी आर्थिक आकारमानाच्या बाबतीत ती महाराष्ट्रापेक्षा खूपच मागे आहे। आर्थिक आकारमानाच्या दृष्टीने देशात सर्वात तळाशी आहे अरुणाचल प्रदेश। सुमारे 4423 कोटी रुपयांचा GSDP सह सर्वात तळाशी आहे। म्हणजेच GSDP नुसार हे राज्य भारतात सर्वात गरीब ठरतं। डोंगराळ भूभाग, कमी औद्योगिकीकरण, मर्यादित बाजारपेठ आणि कमी लोकसंख्या या कारणांमुळे या राज्याची अर्थव्यवस्था तुलनेने लहान आहे। महाराष्ट्र आज भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। उद्योग, पैसा, रोजगार, गुंतवणूक सगळ्यात महाराष्ट्र आघाडीवर। महाराष्ट्र देशातलं सर्वात श्रीमंत राज्य बनलंय। मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे। तर यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।